श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। माथेफिरू म्हटलं की तो काय करेल याचा काही नियमच नसतो, तो स्वतः बरोबर इतरांनाही त्रासदायक ठरतो। असाच काहीसा प्रकार नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला। नाशिक रोड परिसरातील भारतभूषण हाऊसिंग सोसायटीच्या मागे असलेल्या एका रो हाऊस मध्ये हा प्रकार घडला। नांदगाव तालुक्यातील कुसुमते येथील किशोर पांडे या तरुणाला मानसिक आजाराने ग्रस्त केले। त्याला उपचारार्थ त्याच्या बहिणीच्या घरी आणलं। गुरुवारी सकाळी 10:30 वाजता या माथेफिरूने घरातील वरच्या मजल्यावर जात खोल्यांचे दरवाजे आतून बंद केले। त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला। घरातील वस्तूंची तोडफोड करत फेकाफेक करू लागला। आजूबाजूच्या लोकांना जमा करून त्याची समजूत घालण्याचा देखील घरच्यांनी प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच घरच्यांनी नाशिक रोड पोलिसांना संपर्क केला। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व गुन्हे शोध पथक तसेच इतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। हे सर्वजण घटनास्थळी पोहोचले, मात्र हा माथेफिरू कोणाचेही ऐकून घेण्यास तयार नव्हता। यावेळी अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आलं। त्यानंतर नाशिक रोड पोलीस आणि अग्निशमन दलाने तब्बल 3 तास रेस्क्यू करून सदर मनोरुग्णास ताब्यात घेतले। यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व गुन्हे शोध पथकाचे विष्णू गोसावी, रोहित शिंदे, भूषण सूर्यवंशी आदींसह पोलीस कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।